आहेत कोल्हापुरातल्या नांदणी इथल्या महादेवी हत्तीणीला वंतारा या ठिकाणी नेण्यात आले। त्यानंतर नांदणी या गावामधल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर आता वंताराचे सीईओ कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत। वंताराचे सीईओ कोल्हापूरमध्ये दाखल झालेत आणि ते ग्रामस्थांशी चर्चा देखील करण्याची शक्यता आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी साईनाथ यांच्याकडून। साईनाथ, वंताराचे सीईओ कोल्हापूरमध्ये दाखल झालेत, कुणाशी चर्चा करणार आहेत, कुणाला भेटणार आहेत, काय त्यांचा नेमका प्रोग्राम असणार आहे? गेल्या 2 दिवसापासून निखिला जी नांदणीतील जी माधुरी हत्ती आहे त्या हत्तीला गुजरातमध्ये नेल्यानंतर इथं पूर्ण देशमुख परिसरात नांदी परिसरात तणावाचे वातावरण बनले होते। पण खासदारांच्या मदतीनं आज वंताराचे सीईओ कोल्हापूरमध्ये एअरपोर्टमध्ये दाखल झाले आहे। त्यांची बैठक नांदणीमध्ये होणार होती, पण ती बैठक इथं तणावाचं वातावरण इथं नागरिक मोठ्या प्रमाणात गोळा झाले म्हणून कोल्हापूरला त्यांची बैठक आता जे नांदणी जे मठाचे अधिपती महाराज आहेत त्या महाराजांची बैठक त्यांच्यावर आता चर्चा कलेक्टर ऑफिसला वंताराचे सीईओ आणि त्यांची बैठक आता थोड्या वेळापूर्वी होणार आहे कलेक्टर ऑफिस कोल्हापूरला। नक्कीच महादेवी हत्तीण प्रकरणामध्ये नांदणी मठाचे महाराज आणि वंताराचे सीईओ यांच्यामध्ये बैठक होणार आहे। कोल्हापूरमध्ये ही बैठक होणार अशी माहिती मिळते। महादेवी हत्ती प्रकरणामध्ये नांदणीचे महाराज जे आहेत ते कोल्हापूरमध्ये येऊन वंतारा यांचे सीईओ यांच्याबरोबर चर्चा करतील। महादेवी हत्तीण ही वंतारा या ठिकाणी नेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नांदणी मठाचे महाराज त्याचबरोबर ग्रामस्थांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली। त्याने जिओचे सिम कार्ड जे आहेत ते एअरटेलमध्ये कन्वर्ट केलेले होते आणि अशा वेळेला त्याने आपला निषेध अशा प्रकारे व्यक्त केलेला होता। ही मोहीम पुढे सुरू राहिली होती। त्यानंतर आता वंताराचे सीईओ कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत आणि ते नांदणी मठाच्या महाराजांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। महादेवी हत्तीण ही नांदणी या मठामध्ये जवळपास 35 वर्ष होती। 35 वर्ष त्या हत्तीणीला सुद्धा इथली सवय झालेली होती। त्यानंतर ही हत्तीण वंतारा या ठिकाणी पाठवण्यात आली, मात्र नांदणी मठाच्या महाराजांनी आणि ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता। त्यानंतर आता वंताराचे सीईओ कोल्हापूरमध्ये दाखल झालेत, नांदणी मठाच्या महाराजांची ते भेट घेणार आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी साईनाथ यांच्याकडे। साईनाथ, वंताराचे सीईओ आता कोल्हापूरमध्ये दाखल झालेत, नांदणी मठाच्या महाराजांची ते भेट घेतील, काय संवाद साधतील? नांदणी मठाच्या महाराजांची मागणी आहे की आपली हत्तीण जी आहे ती पुन्हा एकदा आम्हाला इथे परत द्या। हो, बरोबर आहे। कारण की लोकभावना जर बघितली तर नांदणी परिसरामध्ये जिओ सारखे कार्ड पोर्ट होत आहेत। जिओवर संपूर्ण शिरोळ हातकणंगले या परिसरामध्ये नागरिकांनी भविष्य कार्ड टाकलाय, कुठली वस्तू घ्यायची नाही, पण आमची हत्ती आम्हाला परत द्या। जनभावना एवढी वाटली की लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले, कारण की 40 वर्ष या हत्तीनं या मठामध्ये वास्तव केलेलं आहे। इथल्या नागरिकांच्या कार्यक्रमात ही हत्ती नाचायची, त्यामुळे जनभावना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। त्यामुळे वनताराचे सीईओ कोल्हापूरमध्ये सकाळी दुपारी 1च्या सुमारास एअरपोर्टला दाखल झाले, पण ही बैठक नांदणीमध्ये होणार होती। पण नांदणीमध्ये जनसंवाद मोठा झाल्यामुळे पोलीस प्रशासनानं असा निर्णय घेतला की ही बैठक महाराजांना तिकडे कोल्हापूरला नेऊन ती बैठक कोल्हापूरमध्येच व्हावी। आणि आता महाराज ही कोल्हापूरच्या दिशेने इथून नांदणीतून निघालेले आहेत आणि एअरपोर्टवरून सुद्धा आता थोड्या वेळात म्हणजे सीईओ निघतील तिकडे आता। त्यामुळं आता बैठकीमध्ये काय चर्चा होईल किंवा हत्तीनीला वंतारात परत आणण्याचे मार्ग मोकळे होतील किंवा काय होतील या पद्धतीने आता आपल्याला याकडे पाहावं लागेल निखिलाची। नक्कीच साईनाथ, मात्र यामध्ये सीईओ महाराजांची समजूत काढतील का की या हत्तीणीसाठी वंताराचाच परिसर हा कसा चांगला आहे या संदर्भात समजूत काढतील की मग महाराजांचं म्हणणं ते ऐकून घेतील आणि हत्तीणीला जर त्यांच्या एकूणच भावना त्यांच्या काही जाणून घेतील का? जर बघायला गेलं तर हत्तीनीला परत द्या म्हणून महाराजांचा जर गेल्या 4 दिवसांमध्ये जर बघितले की जवळजवळ बरेचसे नेते त्यांना भेटून गेले, महिला असू देत, छोटी छोटी मुलं असू देत, आमच्या हत्तीनीला परत द्या। मग महाराजांचा बी सूर असाच आहे की हत्तीनीला आमच्या परत द्या, याच मागणीसाठी जोर महाराज धरतील असा अंदाज एक आहे त्यांच्या। कारण की सकाळपासून आपण त्यांच्या मठामध्ये होतो, बैठक होणार म्हणून, मग त्यावेळेला ते बोलत होते की आमच्या हत्तीनीला आम्हाला परत द्या, आम्ही त्याचं संगोपन चांगलं करतो, सगळं करतो, पण कधी त्याचं आम्ही हाल केलेलं नाही, या पद्धतीनं त्यांना समजून सांगतील सीईओंना वंताराच्या। त्यामुळे या बैठकीकडे आता संपूर्ण महाराज लागले आणि ज्या हत्तीनीवर जे लाडके प्रेम करतात त्यांचे या बैठकीकडे संपूर्ण लक्ष लागून राहिलेलं आहे निखिलाची। नक्कीच, धन्यवाद साईनाथ एकूणच माहितीबद्दल। तर वंताराचे सीईओ कोल्हापूरमध्ये दाखल झालेत, नांदणी मठाच्या महाराजांची ते भेट घेणार आहेत, यामध्ये संवाद साधला जाईल। आता